बदलापूर येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध तथा नराधम आरोपींना फाशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, जळगाव जामोद तालुका महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील महिला मुली आजही असुरक्षित आहेत। राज्यात बलात्काराचं तथा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे अंकुश ठेवण्याचं काम गृह मंत्रालयाचं आहे, परंतु त्यात ते निष्क्रिय ठरलं असल्याचं निदर्शनास येते। बदलापूर येथे घडलेल्या घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा राजीनामा घेण्यात यावा, तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, जळगाव जामोद तालुका महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले। यावेळी महिला तालुकाध्यक्षा वर्षा वाघ, पुष्पा वायझोडे, शोभा इंगळे, उषा वायझोडे, रेखा पाटील, आशा वायझोडे, प्रमोद सक्काड, MD साबीर, पराग अवचार, शेख जावेद, इरफान खान, महादेव भालतडक, दत्ता डिवरे, सुहास वाघ, सिद्धार्थ हेलोडे, श्रीकृष्ण लोणे, तेजराव वाघ, संजय ढगे, मोहसिन खान, पवन वाघ, वासुदेव वायझोडे, पंजाब पाटील, गजानन भालतडक, दिनेश वाघ यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी महिला काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, जळगाव जामोद। आज आम्ही बदलापूरमध्ये झालेल्या जी माणूस घटना आहे त्याबद्दल आम्ही कार्यालय इथे निवेदन देण्याकरता एकत्रित झालेलो आहोत। तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला लाडकी बहीण सुरक्षा योजना द्यावी, ही मी त्यांना विनंती करते। कारण की या दोन चिमुकल्यांवर जो अत्याचार झाला तो अतिशय घृणास्पद आहे। त्या सगळ्या अत्याचाराचा आणि त्या वाईट कृत्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट याच्या वतीने आणि माझ्या महिलांच्या वतीने जाहीर निषेध करतो। सरकारचं करायचं काय? मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।